बापाचा, आरक्षण आमच्या हक्काचं, सेवालाल महाराज की जय। असे कसे देत नाही, असे कसे देत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। गेल्या अनेक दशकापासून बंजारा समाजाची जी वंचित मागणी आहे, जी अधिकृत संविधानिक आधारावर टिकणारी अशी मागणी आहे, ज्या आधारे गॅजेटचा आधार निजामशाहीच्या काळामध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आहे, त्या आधारावरती आज आपल्या बंजारा समाजाला महाराष्ट्रामध्ये जवळपास मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर गॅजेटच्या आधारावरच नाही तर सगळ्या आदिवासीच्या निकषपात्र अटीनुसार बंजारा समाजाला स्वतंत्र एसटीची जी आपली मागणी आहे ती मागणी आजची नाही तर 2005 मध्ये राष्ट्रसंत रामरावजी बापू यांच्या माध्यमातून या भारत देशाच्या राष्ट्रपती पदावर असणाऱ्या प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीमध्ये रामराव बापूंची सुद्धा हीच मागणी होती की त्यांनी बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईब्समध्ये त्यांनी घणावं, कारण गॅजेटचा जे आधार आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व बंजारा समाजांचाच नाही तर सर्व महाराष्ट्रातील तमाम सर्व वाचक आणि अभ्यासक सर्व लोकांना ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत, परंतु 2005 पासूनच नाही तर त्याच्या अगोदरपासूनही ही मागणी तशी पडलेली आहे आणि त्याच मागणीला आज सर्व बंजारा समाजाच्या माध्यमातून शासन स्तरावरती मागणी होत आहे आणि त्यांनी शासन स्तरावरती ही मागणी मान्य करावं आणि बंजारा समाजाला यथोचित न्याय द्यावा, एवढी छोटीशी आमची मागणी आहे। खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासन मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 75वा साजरा करणार आहे, परंतु बऱ्याच अभ्यासकांनी सांगितले की आम्हाला कोणाच्याही ताटातलं नाही घ्यायचं। खऱ्या अर्थानं आम्ही 1948 ते 1956 पर्यंत जेव्हा मराठवाडा स्वतंत्र केला त्यानंतर निजामशाहीन जे गॅजेट आहे कायद्याच्या माहितीनुसार त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की बंजारा समाज हा एसटीला लाभदायक आहे, त्याच्यात सगळा DNA त्यांचा आहे, सांस्कृतिक भाषा बोली पूर्ण त्यांची आहे, कुठंही एसटीची सवलत देण्यासाठी कुठंही अडचण नाही असा स्पष्ट उल्लेख असताना 1956 पर्यंत महाराष्ट्रामध्ये ह्या सवलती आमच्या समाजाला भेटलेल्या आहेत आणि मिळालेल्या आहेत, ते आम्हाला परत द्याव्या। आज आमच्या पूर्ण विद्यार्थ्यांच्या 3 पिढ्या पूर्ण वाया गेल्यात। आज आम्हाला सुद्धा आमच्या विद्यार्थ्याला सुद्धा कुठेतरी क्लास 1 क्लास 2 ऑफिसर होण्यापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे। तर त्यासाठी येणाऱ्या 17 सप्टेंबरला हा महाराष्ट्र शासन जर 75वा साजरा करत असेल मुक्ती संग्राम दिन तर त्या दिवशी आमच्या समाजाकडनं पूर्ण मराठवाड्यामार्फत काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल। यामार्फत मी शासनाला नम्र विनंती करतो की तात्काळ याची दखल घ्यावी, नाहीतर 17 सप्टेंबर हा बंजारा समाजामार्फत मराठवाड्यातून काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल ही अशी घोषणा करतो। आज आपण कलेक्टर ऑफिसला आला, काय मागणी आहे? आणि म्हणजे मराठवाड्यातल्या संपूर्ण बंजारा समाजाचं असं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेट जारंगे साहेबांचं पहिल्यांदा अभिनंदन, त्यांना हैदराबाद गॅजेट लागू केलं जारंगे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा कम्युनिटीला, तर ते न्यायपूर्णच आहे। तसंच मराठवाड्यातल्या बंजारा समाजा संदर्भात बोललं तर तुम्ही जर हैदराबाद स्टेटचं गॅजेट पाहिलं किंवा निजाम मधलं बिदरचं गॅजेट पाहिलं, ह्या गॅजेटमध्ये ॲबोरिजन ऑफ दी ट्राईब कम्युनिटीज ऑफ बंजाराज असं म्हटलेलं आहे आणि गौंड आणि बंजारा हे म्हणजे ट्राईब आहेच आणि शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मागास आहे असं स्पष्ट उल्लेख आहे। म्हणजे तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला हैदराबाद स्टेट गॅजेटचा तर त्याच्यामध्ये त्या अभिलेखामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ही कम्युनिटी ट्रायबल कम्युनिटी म्हणून आहे। दुसरा विषय असा आहे की म्हणजे हा निजाम राजवट जर पाहिले तर आताचा तेलंगणा, आताचा आंध्राचा भाग आणि आता कर्नाटकचा भाग आणि संपूर्ण मराठवाडा हे निजाम स्टेटमध्ये होता आणि त्या काळातल्या या संपूर्ण राज्याला निजाम राज्याला आदिवासी म्हणजे बंजारा कम्युनिटी संदर्भात म्हणलं तर आदिवासीमध्ये टाकण्यात आलेला होता। ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला 1947ला, पण मराठवाडा स्वतंत्र झाला 17 सप्टेंबर 1948ला आणि 1948 ते 1956 पर्यंत बंजारा कम्युनिटी ही ट्रायबल कम्युनिटीज म्हणून मध्ये होते। पण ज्यावेळेस मग मुंबई प्रांताचं मुंबई वेगळं झाला, नंतर 1956ला फाजल अली आयोग लागला आणि त्यानंतर भाषानुसार प्रांतरचना ठरली आणि प्रांतरचना ठरल्यानंतर मराठवाडा ऑफकोर्स
महाराष्ट्राचा भाग बनला, संयुक्त महाराष्ट्राचा भाग बनला. नंतर 1 मे 1960ला महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला. परंतु 56च्या नंतर या मराठवाड्यातल्या बंजाऱ्यांची आदिवासीमधून काढून विमुक्त जाती डिनोटिफाईड ट्राईब्स असं उल्लेख करण्यात आलं. त्यामुळं यांचं ट्रायबलचं हक्क म्हणजे हक्कापासून वंचित राहिले. आमची विनंती आहे, सगळ्या या समाजाची, सामान्य जनतेची अशी विनंती आहे की या समाजांना जसं आंध्र प्रदेशला न्याय दिलं, जसं तेलंगणाला न्याय दिलं, तसंच या मराठवाड्यातल्या बंजारांना पण न्याय द्यावा आणि त्यांना ट्रायबलमध्ये टाकावं, ही महाराष्ट्र शासनाला समाजाच्या वतीने विनंती आहे.